गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। हरिः ओम्। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम्। जय गुरुदेव। सगळ्यांना सुप्रभात। आज आपण एक विषय वेगळाच ठरवला आहे की अध्यात्म आणि विज्ञान या दोघांचा एकमेकांशी काय संबंध आहे। तर त्याच्याविषयी मी तुम्हाला काही थोडं सांगणार आहे, जे मला थोडंसं काही कळतं। टेक्नॉलॉजी मध्ये तर बरंच काही कळतं, पण अध्यात्मातलं जे काही थोडं ज्ञान माझ्याकडे आहे त्यातनं काही मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। पाणी दो। तुम्हाला स्क्रीन दिसायला लागलं की मला सांगा। दिसत आहे। ओके, थँक्यू। सो अध्यात्म आणि विज्ञान या दोघांना जोडण्यासाठी मला आयुष्यामध्ये एक काही जे स्पेसिफिक जाणवलं, कितीतरी वर्षांमध्ये कम्प्युटर फील्डमध्ये काम करत असताना, की गणपती ज्याला आपण विद्येची देवता म्हणतो, तो गणेश आणि संगणक म्हणजे गणाधीश आणि संगणक या दोघांचा काहीतरी एकमेकांशी संबंध आहे। या दोघांचा काहीतरी एकमेकांशी गहरा संबंध आहे आणि तो कसा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। माझं त्याच्याविषयीचं काय अंडरस्टँडिंग आहे ते। तर बेसिकली भगवान गणेश हे सगळ्या देवांचे अधिपती आहेत, ज्याला गणाधीश म्हटलं जातं। तसाच आज संगणक हा सर्व यंत्रांचा अधिपती आहे। आणि यंत्रांचा अधिपती म्हणजे काय, तर खूप सारी यंत्र जी आपण आधी सहजपणे वापरत होतो ती आता कम्प्युटराइज व्हायला लागली आहेत। म्हणजे त्याच्यामध्ये कम्प्युटरचं बेसिस होऊन आता कम्प्युटर नसला तर काही गोष्टी अशक्य वाटायला लागण्या इतका कम्प्युटर आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये आलेला आहे। गणेशाचं स्वरूप, त्याची काम करण्याची पद्धत, त्याच्या अंडरस्टँडिंग असलेलं वेगवेगळी त्याची रूप, या सगळ्याचं आज आपण संगणकाच्या दृष्टीने म्हणजे मॉडर्न एखादं लहान मूल आज जर जन्माला आलं तर जन्माला आल्यापासून हातामध्ये लॅपटॉप, कम्प्युटर, फोन किंवा टेबल टॉप, आयपॅड अशा गोष्टी घेऊन तो मुलगा छोटा किंवा मुलगी शांतपणे सहजपणे त्याच्याबरोबर काम करू शकते। जितके आपल्या लहानपणी किंवा एक 50-60-100 वर्षापूर्वी गणपती हा सगळ्यांसाठी इतका सहज रिचेबल आणि अवेलेबल गॉड होता किंवा आहे सुद्धा। तर ही काही तुलना नाहीये। गणेशांना काही कमी दाखवण्याचं काहीच माझ्याकडे नाही किंवा संगणक खूप ग्रेट आहे असं नाही। पण आपण जर बघितलं तर आपल्या आयुष्यामध्ये आजूबाजूला किती महत्व संगणकाचं आलेलं आहे आणि ते गणेशाच्या कितीतरी सामरूप करू शकतो, समरूप बघू शकतो। याचं माझ्या दृष्टीने मी बघितलेली एक तुलना आणि त्यात आलेलं साम्य आणि मग शेवटी गणेश कसे आपल्याला आपण त्यांची भक्ती केली पाहिजे ज्यामुळे आपल्याला काय मिळू शकतं हा छोटासा भाग। तर मी गणेशाच्या एकेका नावामधून किंवा गणेशासाठी आपण जे काही समज आहे आपली
त्याच्यावरून विज्ञानाकडे कसं बघायचं. सो आपल्या जीवनाची दोन महत्वाची अंग असतात, एक अध्यात्म किंवा ज्याला स्पिरिच्युअलिटी म्हणतो आपण, आणि विज्ञान किंवा जे आज आपल्याकडे सायन्स, टेक्नॉलॉजी आणि त्याच्या अनुषंगाने आलेलं. हे दोनही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी जेव्हा हातात हात घालून जातात तेव्हा स्पिरिच्युअलिटीचा करेक्ट अर्थ समजतो आणि सायन्सचा कसा वापर करायचा हे समजतं, असं मला वाटतं. तर आपल्या सगळ्यांना माहितीये की गणनाथ किंवा गणेश हे सगळ्या देवांचे पण लीडर आहेत. आणि आज संगणक किंवा कम्प्युटर हा सगळ्या यंत्रांचा लीडर झालेला आहे जगामध्ये. आणि असं आहे की गणेश यांचं एकच नाव नाहीये आणि एकच रूप पण नाहीये. वेगवेगळ्या कारणासाठी गणेशांनी वेगवेगळं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वेगवेगळी रूप धारण केली होती. आणि हे आपल्याला माहिती आहे की गणेश हे नॉलेजचे देवता आहेत, ज्ञानाचे देवता आहेत. आणि या कलियुगामध्ये मानवतेचा तारणहार किंवा जर आपल्याला आज काहीतरी सहज, कम्फर्टेबल आणि आपल्यासाठी चांगलं करायचं असेल तर तिथे सगळीकडे आपण संगणकाचा वापर केलेला आहे. म्हणजे क्रिएटिव्हिटी असो किंवा नवीन क्रिएशन असो, इन्फॉर्मेशन असो किंवा नॉलेज प्रोसेसिंग असो, या सगळीकडे कम्प्युटर हा अविभाज्य भाग झालेला आहे. त्यामुळे मी संगणक आणि गणेश यांचा, गणेशजींचा संगणक हा एक कलियुगातला अवतार असं समजून आपण बघितलं त्याच्याकडे एक टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने, गणेशजी पण एक टेक्नॉलॉजी आहेत त्या काळची असं बघितलं तर हे मी माझं विधान समर्थन करण्यासाठी काही छोट्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे कंपॅरिझन करून. गणेशजींना आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने बघू शकतो आणि कम्प्युटरला सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने बघू शकतो. गणेशाला ज्ञानाची देवता म्हणतात, तसंच त्याला विघ्नहर्ता सुद्धा म्हणतात. आणि त्याच्यासाठी आपल्याला सायन्स, टेक्नॉलॉजी आणि आर्ट्स या तिघांकडेही जावं लागतं. आणि या तिघांचाही संरक्षक म्हणून गणेशाची पूजा केली जाते. त्याला अग्रपूजाय किंवा सतत पहिली कुठली गोष्ट करायची असेल, मोठं काही पूजा असेल, मोठा होम असेल, कुठलंही व्रत असेल, गणेशजींचं आवाहन करून मगच पुढचं काही केलं जातं, हेही आपल्याला माहिती आहे. आणि आजच्या आधुनिक जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो किंवा साधं कुठलंही काम असो, पण एखाद्या ऑफिसमध्ये असो किंवा एखाद्या सिस्टीम प्रोसेस करत असताना असो, की एक कम्प्युटर येणं हे ऑफिसच्या सगळ्या कामातलं एक महत्वाचं भाग झालेला आहे. की कम्प्युटर असेल तर बऱ्याच साऱ्या जटिल समस्या सोडवण्याची प्रोसेस मनुष्याला मिळाली आहे असं समजलं जाते. आता त्यामुळे मी बुद्धिमत्ता आणि समस्या सोडवण्यासाठीचं एक कॉस्मिक ऑपरेटिंग सिस्टीम असं जर गणेशाला म्हटलं, म्हणजे खूप मोठ्या या आकाशगंगेमध्ये कुठं काय घडतंय, कसं काय ते चालतंय, या सगळ्या विषयीचं ज्ञान, त्याचं अनालिसिस आणि त्याची इन्फॉर्मेशन साठवून ठेवण्याची कपॅसिटी, असं गणेशाला जर आपण कॉस्मिक ऑपरेटिंग सिस्टीम म्हटलं तर आपल्या मनुष्याची आजची डेटा प्रोसेसिंग सिस्टीम आहे किंवा त्याचा एक भौतिक अनुकरण आहे कम्प्युटर, असं मला वाटतं. गणेशाची वेगवेगळी नावं आहेत, ज्याला आपण अष्टोत्तर शतनामावली म्हणतो किंवा 108 नावं किंवा सहस्र नामं म्हणतो. ही नावं म्हणजे काय, तर एक एक वेगवेगळं काम गणेश कसं त्या पद्धतीने करू शकतात किंवा तिथेही गणेश असू शकतात, याचा आलेल्या अनुभूतीचा त्या त्या माणसांनी किंवा त्या त्या ऋषींनी किंवा त्या त्या साधूंनी तिथे दिलेला एक मंत्र किंवा ते नाव आपल्याला दिसतं. काही मंत्र जे मला कळले ते मी इथे आपल्याला उलगडून दाखवणार आहे. गणेशाला म्हटलं जातं मूषिक वाहनाय नमः. म्हणजे काय, तर गणेशाचं वाहन आहे मूषक किंवा उंदीर. उंदीर काय रिप्रेझेंट करतो, तर चंचलता रिप्रेझेंट करतो. आणि या चंचल मनावरती कंट्रोल कोणाचा असेल तर ते आहेत गणेश. चंचल मनाला रिप्रेझेंट करण्यासाठी मूषक हा गणपतीचं वाहन दाखवलंय. आणि काय कोइन्सिडन्स असेल की ज्यांनी कोणी जगामध्ये कम्प्युटर बनवला
तो ना भारतीय होता ना तो आपल्या संस्कृतीचा होता. पण त्यांनी जेव्हा कम्प्युटर बनवला आणि या कम्प्युटरचं इनपुट युनिट म्हणून सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात जास्त वापरलं जाणारं इनपुट युनिट ते आहे माऊस. आणि त्याचं नाव पण बघा कसं ठेवलं की माऊस. आणि त्याची जागा पण गणपतीच्या जसं उजव्या बाजूला माऊस, छोटस उंदीर तिथे आहेत, मूषक तिथे आहेत, त्याचप्रमाणे एका मोठ्या कम्प्युटरला हँडल करण्यासाठी एक छोटा माऊस पुरेसा असतो आणि तो पूर्णपणे कंट्रोल करू शकतो. तो त्याचा वाहन आहे किंवा तो त्याचा चालक आहे. इथून माझ्या विचाराला सुरुवात झाली की गणपतींना जर मूषिक वाहनाय म्हणत असतील आणि कम्प्युटरला प्रोसेस करायला सगळ्यात जास्त जर मी माऊस वापरत असेल तर हे नाव कसं ठरलं असेल की याला माऊस म्हणायचं. याच्या पुढे जेव्हा मी जाते तेव्हा लक्षात येतं गणपतींच्या अजून डीप अंडरस्टँडिंग मध्ये गेलं तर त्यांची इंद्रिय. कारण गणपतींची स्पेशालिटी आहे की शरीर तर माणसाचं आहे पण त्यांचं जे डोकं आहे ते त्यांना गणपतीचं मिळालंय, गजाननाचं मिळालंय, हत्तींचं डोकं मिळालेलं आहे. याचा अर्थ काय तर याच्यामध्ये त्यांची पाचही इंद्रिय, जी महत्वाची इंद्रिय म्हणजे कान, डोळे आणि नाक, या तिन्ही इंद्रियांना खूप स्पेशालिटी दिलेली आहे. गणपतींचे कान खूप मोठे आहेत, डोळे खूप छोटे आहेत आणि सोंड ही त्यांची कुठेही जाऊन काहीही श्वासानी किंवा वासानी ती अंडरस्टँड करू शकते. तर गणपतींना म्हणलं जातं शूर्पकर्णाय नमः, वक्रतुंडाय नमः, सर्व नेत्रे नमः, गजाननाय नमः. आता याच सगळ्या गोष्टी म्हणजे काय तर गणपतीचे मोठे कान ही कितीही इन्फॉर्मेशन आजूबाजूची ऍब्सॉर्ब करून घेण्याची, व्यवस्थित ऐकण्याची, व्यवस्थित समजून घेण्याची त्यांची कपॅसिटी. त्यांचे तीक्ष्ण डोळे म्हणजे पूर्णपणे समजून डीप अंडरस्टँड करून त्याच्यामध्ये काय आहे ते समजून घेणं. आणि त्यांचं लांब नाक हे सुद्धा, तीनही हे मोठे महत्वाचे इंद्रिय पूर्णपणे काय दाखवतात तर कुठली इन्फॉर्मेशन प्रोसेस करण्यासाठी त्या इन्फॉर्मेशन विषयीची पूर्ण जाण असणं आणि त्याचं डीप अंडरस्टँडिंग असणं महत्वाचं आहे. एक्झॅक्टली सिमिलर होतं कम्प्युटरच्या बाबतीत सुद्धा. नुसता कम्प्युटर काही कामाचा नाहीये जोपर्यंत त्याची व्यवस्थित इनपुट युनिट्स नाहीयेत. त्याची वेगवेगळी इनपुट युनिट्स लाईक कीबोर्ड, ऑप्टिकल रीडर, स्पीच सिंथेसायझर, जॉयस्टिक, कॅमेरा, ही सगळी जशी काही गणेशाची इंद्रिय आहेत तशीच त्यालाही ही इनपुट युनिट्स लागतात. आणि ती इनपुट युनिट्स जितकी चांगली असतील तितकी इन्फॉर्मेशन व्यवस्थित कम्प्युटरला मिळेल, ती स्टोअर करण्याची कपॅसिटी आणि त्याचं अनालिसिस करून आउटपुट देण्याची कपॅसिटी कम्प्युटरची वाढते जर त्याची इनपुट युनिट्स व्यवस्थित असतील तर. याच पद्धतीने पुढे गेलं तर अजून एक नाव आहे गणेशांचं, लंबोदराय नमः. लंबोदर म्हणजे काय तर गणेशांचं मोठं पोट. मोठं पोट याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की गणेश कितीही लाडू खाऊ शकतात, कितीही खाऊ शकतात. पण आता मी याच्यामध्ये लाडू याचा अर्थ आपण खाल्लेला लाडू न ठेवता इन्फॉर्मेशन किंवा माहिती, या जगामध्ये जे काही आहे ते गणेश सामावून घेऊ शकतात, कितीही इन्फॉर्मेशन स्वतःकडे घेऊ शकतात, असा त्याचा अर्थ माझ्यासाठी लागतो. आणि कम्प्युटर सुद्धा आज आपण बघितलं तर जेव्हा कम्प्युटर सुरू झाले तेव्हा ते खूप मोठ्या आकारामध्ये होते. हळूहळू आपल्याकडे टेबल टॉप आले, त्याच्यानंतर लॅपटॉप आले, आता पाम टॉप आले आणि आपल्या हातातल्या फोनमध्ये सुद्धा आता पूर्णपणे कम्प्युटर आहे असं आपण समजू शकतो. जसा जसा कम्प्युटरचा आकार कमी होत गेला पण त्याची मेमरी कपॅसिटी तशी तशी वाढत गेली. बाईट्स या नावाने सुरू झालेली कम्प्युटरची मेमरी मेगाबाईट्स, गिगाबाईट्स आणि आता टेराबाईट्स, आणि त्याच्याही वर कितीही इन्फॉर्मेशन कम्प्युटरच्या क्लाउड प्रोसेसमध्ये साठवून ठेवण्याची कपॅसिटी. गणपतींचं जसं लंबोदर आहे तसा आजचा कम्प्युटर हा कितीही इन्फॉर्मेशन त्याच्याकडे साठवून ठेवू शकतो. असं म्हटलं जातं की करोना नंतरच्या गेल्या 5-6 वर्षामध्ये जगामध्ये 1000 वर्षात जेवढी इन्फॉर्मेशन
डिजिटाईज झाली नाही तेवढी गेल्या 5 वर्षात झाली. करोनामुळे असेल की आपण खूप डिजिटल प्रोसेस करायला लागलो सगळ्या जगामध्येच, आणि आता क्लाउड प्रोसेसिंग मध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी लागणाऱ्या डेटा प्रोसेसिंग मध्ये एवढी इन्फॉर्मेशन वाढलेली आहे की कितीही कम्प्युटर आता घेऊ शकतो अशी पद्धत, अशी प्रोसेस दिसत आहे. अजून एक नाव आहे गणेशांचं, महाकालाय नमः, महावीराय नमः, महाबलाय नमः. हे सगळं गणेशांच्या शक्तिशाली किंवा योद्धा या रूपाची ही वर्णनं आहेत. आणि गणेशांना असत्य आणि अधर्म या दोन्हीचा नाश करण्यासाठी गणेश हे लीड करून किंवा एखाद्या सेनेचं अधिपत्य करून ते तिथे एस्टॅब्लिश करू शकतात. एक्झॅक्टली सेम वे आज कुठलंही युद्ध, जगाच्या पाठीवर कुठलंही युद्ध करण्यासाठी आजची क्षेपणास्त्र असतील किंवा सॅटेलाइट वापरले असतील किंवा आज ड्रोन वापरले असतील, या सगळ्या बदललेल्या नव्या युद्ध पद्धतीमध्ये कम्प्युटर हा खूप महत्वाचा भाग झालेला आहे. आणि कम्प्युटर शिवाय आता रिसेंट चालू असलेलं अमेरिका, इराण आणि इस्रायल मधलं युद्ध हे सुद्धा सगळ्यात जास्त ड्रोन प्रोसेस वापरून केलं जाणारं आणि कुठल्या स्पॉटवर काय करायचं याचं परफेक्ट प्रोसेस करू शकणारं, कुठे काय आपण वापरलं पाहिजे, किंवा भारताने केलेला सर्जिकल स्ट्राईक याच्या सुद्धा साठी वापरलेलं जी काही प्रोसेस होती तिथे कम्प्युटर हा खूप महत्वाचा दुवा होता की ज्याच्यामुळे कुठे युद्धाची आपली प्रोसेस केली पाहिजे हे समजणं शक्य झालं होतं. सो आजचा कम्प्युटर हा युद्धामधला एक महत्वाचा भाग झालाय, तो महाबलाय झालेला आहे. असं जरी असलं तरी सुद्धा गणेशांना म्हटलं जातं विश्वरक्षाकृते नमः, विश्वाधाराय नमः, समस्त जगदाधाराय नमः. म्हणजे युद्धामध्येच गणपती आहेत असं नाही, तर दुष्ट राक्षसांपासून, सृष्टीमध्ये जे काही वाईट असेल त्याच्यापासून तारण करणारे पण गणपतीच आहेत. म्हणजे जेवढे ते आपल्याला युद्धामध्ये योद्धा म्हणून दिसतात, तसेच दुष्ट शक्तींपासून वाचवण्यासाठी सुद्धा गणपतीच पुढे येतात. आणि एक्झॅक्टली सेम आज सिक्युरिटी, अनालिसिस, प्रोसेसिंग, मेडिकल टेक्नॉलॉजी, रोबोटिक सर्जरी अशा ठिकाणी जिथे आपल्याला कम्प्युटरचा वापर करून खूप सारं तारण करण्याची शक्ती किंवा दुष्टांपासून, दुःखापासून वाचवण्याची शक्ती कम्प्युटरकडे आहे, जर तो कम्प्युटर व्यवस्थित वापरला तर. सो याच्यामुळे काय समजतं, तर यंत्र हे आपण कसं वापरतो याप्रमाणे ते तारक असू शकतं किंवा मारक असू शकतं, आणि ते सर्व आपण कसं वापरतो याच्यावरती डिपेंड करतं. याचप्रमाणे गणेशाला म्हटलं जातं प्रज्ञानिधये नमः, ज्ञाननिधये नमः, सर्व विद्याप्रदाय नमः. म्हणजे अशी कुठलीही गोष्ट नाही जी विद्या किंवा ज्ञान म्हणून आहे ती गणेशाच्या जवळ नाही. गणेशाला श्रीमंत असो व गरीब, सुंदर असो व कुरूप, खालच्या जातीचा वरच्या जातीचा, असं काहीही गणेशाशी संबंध ठेवत नाही. विद्या ही सर्वांची आहे, त्याच्यामध्ये काहीही भेदभाव नाही हे दाखवणारे आहेत गणेश. आणि गणेशजींचं जे श्रद्धा ठेवतील, आवाहन करतील, ते ज्ञानाच्या मार्गावर जातच राहतील असं सांगितलं जातं जेव्हा म्हणतात सर्व विद्याप्रदाय नमः. आणि बुद्धिमत्ता, संगणक वापरण्यासाठी आपल्याला आज इंटेलिजन्स लागत नाही. संगणक निर्माण करण्यासाठी इंटेलिजन्स लागू शकतो, त्याचं कोडिंग, प्रोग्रामिंग करण्यासाठी इंटेलिजन्स लागू शकतो, पण संगणक वापरण्यासाठी खूप काही शिकलेलं असण्याची सुद्धा गरज नाही, हे आपल्याला भारतातल्या UPI दाखवून दिलं. सगळ्यांना वाटत होतं जेव्हा UPI आला की कोण, आपल्या देशात इतकी गरीब लोक आहेत, आपल्या देशात किती लोकांचं अकाउंट पण नाही आहे, त्यांना इंग्लिश वाचता येत नाही, ते कुठला फोन वापरून डिजिटल पेमेंट करणार आहेत. पण आज आपण बघतो थोडं 2 रुपयाची कोथिंबीर घ्यायला गेलं तरी, 10 रुपयाची, 5 रुपयाची गोष्ट घ्यायला तरी गेलं
तिथल्या त्या छोट्या ठेल्यावरती एक UPIचा सिग्नल दिसतो आणि आपण ते पेमेंट त्या माणसाला डिजिटल मध्ये करू शकतो. सो कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हटलं जातं, आणि डेटा प्रोसेसिंग, या दोन्हीमध्ये लक्षात येतं की कम्प्युटर किंवा फोन, जो स्मार्टफोन आज वापरतो, तो कोणालाही भेदभाव करत नाही. जर आपल्या हातात स्मार्टफोन असेल तर आपण स्मार्ट होण्याची पॉसिबिलिटी त्या फोननी आज जगाला दिलेली आहे. आणि भारतातला कान्याकोपऱ्यातला कुठलाही माणूस जगामधला आपण बघतो की खूप शिक्षित आहे, PhD आहे, मास्टर्स आहे, म्हणून तो कम्प्युटर वापरू शकतो असं नाही. तर आपल्या फोनमध्ये आलेला कम्प्युटर आज आपण कोणीही वापरू शकतो. सो ॲप्लिकेशन ऑफ कम्प्युटर हे गणेशांसारखंच सगळ्यांसाठी सहज आणि सोपं झालेलं आहे. ऐश्वर्य कारणाय नमः, सर्व ऐश्वर्य प्रदायकाय नमः. म्हणजे गणेशाची जेव्हा आपण आराधना करू, ऑटोमॅटिकली सरस्वतीच्या जवळ जातो आपण. आणि सरस्वती ही सुद्धा ज्ञान देवता आहे. आणि असं म्हटलं जातं की लक्ष्मीकडे जाण्याचा मार्ग जर सरस्वतीकडनं असेल तर लक्ष्मीची चंचलताही निघून जाते. आपण फक्त लक्ष्मीची साधना केली तर लक्ष्मी चंचल आहे, ती आपल्याकडे राहील किंवा निघून जाईल. पण जर आपण सरस्वतीची, गणेशाची साधना केली, ज्ञानाची साधना केली आणि त्याद्वारे जर आपण लक्ष्मीकडे गेलो तर ती लक्ष्मी आपल्याकडे स्थित राहू शकते. कारण हे खूप महत्वाचं आहे की तो सरस्वतीकडून लक्ष्मीकडे गेलेला गणेशजींची साधना करणारा मार्ग आपल्याला लक्ष्मीकडे घेऊन जातो, ऐश्वर्य देऊ शकतो. आणि तिथे आपल्याला इगो पण वाढणार नाही, कारण आपण गणेशांची साधना करून ज्ञान मिळवत. सो ज्ञान आणि पैसा यांचं संतुलन करण्याची कपॅसिटी गणेशजींच्या साधनेतून येते. ह्याचप्रमाणे आज लक्षात येतं की सगळ्यात जास्त जॉब्स आणि पैसा कुठल्या जॉबमध्ये मिळत आहे तर IT फील्डमध्ये असणाऱ्यांनाच पैसा मिळत आहे. एखादा बिझनेस करायचा असेल तर ज्याच्याकडे कम्प्युटर आहे, IT प्रोसेसिंग आहे, त्याला तो बिझनेस करणं, त्याचं एक्सपान्शन करणं आणि ते लवकर करणं सहज शक्य झाले. सो आर्थिक स्थिती टिकवणं किंवा भारताची सुद्धा आर्थिक स्थिती बदलण्यासाठी महत्वाचा टप्पा होता की भारताने IT फील्डमध्ये जगभरामध्ये प्रोसेस सुरू केली. आपली लोक, भारतीय लोक जी IT मध्ये गेली, त्यांनी भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी लाईक इन्फोसिस, विप्रो, सत्यम या खूप मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या IT द्वारा भारताचं एक्सपोर्ट सिस्टीम त्यांनी सुरू केलं, तिथून भारताच्या ट्रान्झिशनला किंवा आर्थिक पद्धतीत बदल होण्याला सुरुवात झाली असं जगामध्ये म्हटलं जातं. मी इकॉनॉमिस्ट नाहीये, पण मला जे दिसतं की IT आल्यानंतर जगामध्ये भारताचं जे स्थान बदललं त्याचं महत्वाचं काय तर आपण भारतीयांनी या संगणकाला आपलं सहज प्रोसेस केलेलं आहे. अजून एक गोष्ट दिसते की अव्यक्ताय नमः, शाश्वताय नमः. आणि हे खूप कठीण आहे समजण्यासाठी की अव्यक्ताय म्हणजे काय. गणपती मला दिसतात तर आहेत माझ्या समोर, त्यांचं रूप दिसत आहे, मला त्यांची भक्ती करता येते, मग हे गणेश अव्यक्ताय कसे असू शकतात. तर याचा अर्थ काय की जे तुमच्या समोर आहे ते पूर्ण आहेच, पण ते तेवढंच आहे असं नाही. म्हणजे गणेश कितीतरी काय काय करू शकतात याची महती आपल्याला समजते जेव्हा त्याला अव्यक्ताय म्हटलं जातं. जे आहे ते पूर्ण आहे असं असतं तर आपण कधीतरी मला गणेशजी पूर्ण समजले असं म्हणू शकतो. कुठलंच अध्यात्म सुद्धा असं नाही आणि कुठलंच ज्ञान सुद्धा असं नाही. आणि याचा अर्थ काय तर एखाद्या समुद्रामध्ये जाऊन एक मोती घेऊन आलो आणि मला समुद्र मिळाला असं म्हटलं तर खूप चुकीचं ठरेल. कारण तिथे इतकं काही अगाध ज्ञान अवेलेबल आहे. जितकं आपण शिकत जाऊ, जितकं आपण साधना करत जाऊ, तितकं ते मिळत राहील असाच त्याचा अर्थ आहे की अव्यक्ताय नमः. पण ते शाश्वत पण आहे. हे दोन विरोधाभास इथे दाखवले आहेत की अव्यक्ताय पण आहेत
आणि शाश्वत पण आहेत. आणि एक्झॅक्टली सेम होतंय आपलं संगणकाच्या बाबतीत. जेव्हा डिजिटल प्रोसेस आली 30-40 वर्षांपूर्वी, सगळ्यांना वाटलं की हेच आता सगळ्या जगाला रिप्लेस करणारे. डिजिटायझेशन ही खूप ट्रान्झिशनची खूप मोठी गोष्ट वाटली होती. जसा काही अग्नीचा शोध लागला, जसा काही व्हीलचा शोध लागला आणि त्याच्यानंतर माणसाचा कम्फर्टमध्ये राहण्याचा प्रोसेस बदलला, एक्झॅक्टली सेम वे डिजिटायझेशननी बदललं. पण डिजिटायझेशन जेव्हा वाटलं खूप मोठं आहे, तेव्हा हळूहळू लक्षात आलं हे तर काहीच नाही. जेव्हा आपण डेटा प्रोसेसिंगवर गेलो, डेटा मायनिंगवर गेलो, त्याची अजून डेप्थ समजली. ती समजता समजता 10-12 वर्ष झाली. 10-12 वर्षापूर्वी वाटलं की डेटा प्रोसेसिंग, डेटा मायनिंग, डेटा मॅनेजमेंट ही खूप मोठी गोष्ट आहे. पण आज लक्षात येतं त्याला वापरून खूप मोठं काय झालं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्लाउड प्रोसेसिंग. म्हणजे काय तर हा शाश्वत तर आहेच, पण अव्यक्ताय आहे कम्प्युटर सुद्धा. किती अजून काय काय नवीन नवीन आपण बघणार आहे की ड्रायव्हर नसलेली कार, ड्रायव्हर नसलेली ट्रेन चालू शकते किंवा ऑटो पायलट मोडमध्ये एखादं प्लेन चालू शकतं. हे कोण करत आहे तर हा अव्यक्ताय असलेला, हा शाश्वत असलेला कम्प्युटर आपल्याला रिप्लेस करायला लागलेला आहे. तेव्हा लक्षात घ्यायला पाहिजे की मी त्याची साधना कशी केली तर काय करू शकतो. गणेशाला सर्व यंत्रे नमः असंही म्हणलं जातं. मला वाटायचं की गणेशजी जर स्पिरिच्युअल आहेत तर यांना सर्व यंत्रे नमः असं का म्हटलं जातं. मग मला लक्षात आलं की यंत्र, मंत्र, तंत्र ही भारतीय संस्कृतीची बेसिस आहे. आणि यंत्र म्हणजे फक्त मशीन नाही, तर काहीही कम्फर्टेबली करू शकणारी गोष्ट म्हणजे यंत्र. मंत्र म्हणजे त्याचा कोड किंवा त्याची प्रोसेस किंवा त्याची पद्धत, आणि तंत्र त्याची टेक्नॉलॉजी. आणि या तीनही गोष्टी जेव्हा एकत्र होतात तेव्हा होते की कार्यपद्धती, त्याचं स्वरूप आणि त्याचं रूप किंवा यंत्र हे गणेशामध्ये पूर्णपणे आहे. तो गणेश मंत्र पण आहेत, गणेश यंत्र पण आहेत आणि गणेश एक तंत्र पण आहेत असं जाणवतं. आणि हेच लक्षात येतं की संगणक ही सुद्धा सेम प्रोसेस आहे. तिथे मायक्रो प्रोसेसर आहे, तिथे आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स पण मिळतं जे यंत्र किंवा त्याचं हार्डवेअर आहे, त्याच्यासाठी त्याचं सॉफ्टवेअर आहे आणि त्याच्याकडे इन्फॉर्मेशन प्रोसेस किंवा टेक्नॉलॉजी किंवा कोडिंग आहे. आणि एक्झॅक्टली सिमिलर प्रोसेसमध्ये संगणक हा सर्व यंत्रे नमः झालेला आहे आज. की कुठलंही यंत्राचं काम सुकर करायचं असेल, सहज करायचं असेल तर रोबोटिक करणं किंवा कम्प्युटराइज्ड मशिनरी ही आजची सहज सोपी गोष्ट झालेली आहे. अजून एक म्हटलं जातं गणेशाला अग्रपूजाय नमः. अग्रपूजाय म्हणजे कुठेही काहीही नवीन घडत असेल तर तिथे पहिली गणेशांची पूजा केली जाते. आणि याच पद्धतीने आज ऑफिस असो, घर असो, एज्युकेशन असो, नवीन काहीतरी आपण करायला सुरुवात केली तर पहिली गोष्ट आपल्या बजेट सायकलमध्ये कम्प्युटरच्या साठी पण बजेट ठेवणं ही महत्वाची गोष्ट झाली. आणि कम्प्युटर आला तर काम सोपं होणार आहे. आणि भारत असा एकच देश आहे की कम्प्युटरची सुद्धा इथे पूजा केली जाते. मी बघितलंय दसऱ्याच्या पूजेमध्ये जेव्हा खूप आयुधं ठेवली जातात त्याचबरोबर कम्प्युटरची पूजा सुद्धा आमच्यासारख्या TCSच्या IT कंपनीमध्ये केली जात असेल. कारण काय तर घरामध्ये सुद्धा आयुधांबरोबर कम्प्युटरची पूजा करणं ही आज खूप सहज झालेलं आहे. आणि तो कम्प्युटर असणं ही प्राथमिकता झालेली आहे. सो अग्रपूजाय नमः याचा अर्थ या विघ्नहर्त्याला अग्रपूजाय करून पुढे आपण काहीही सहज करू शकू असा कॉन्फिडन्स आपल्याला देणारे आहेत गणेश. आता या सगळ्या समानता असं मी एक 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 108 किंवा 1000 गणेशाची नावं जी आहेत ती प्रोसेस करतच राहू शकले. आणि माझ्या लक्षात आलं की मी जितकी डीप जाईन त्याच्यामध्ये तितकं मला काहीतरी दिसतच आहे. पण मी म्हटलं की आता आपण जर थांबलं आणि बघितलं की जे काही गणेश करू शकतात ते संगणक करू शकतो का तर नाही. गणेश कुठेही असू शकतात
आणि गणेशाला कशाच्या सपोर्टची गरज नाही, पण संगणकाला इलेक्ट्रिसिटी पाहिजे, इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे, त्याच्यामध्ये बिघाड होतो, त्याला आपल्याला दुरुस्त करावं लागतं, त्याला व्हायरस येतो, त्याच्यामध्ये आपल्याला वायफाय नसेल तर कम्प्युटर चालत नाही. सो कुठे आपल्याला संगणक कमी दिसतो, तर त्याला जी सपोर्ट सिस्टीम पाहिजे ती पाहिजे. आणि गणेश त्याच्या पुढे जातात, त्यांची भक्ती करता येते, संगणकाचा वापर करता येतो. पण संगणक जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रमाणे बघितलं तर आपल्याला ते हळूहळू रिप्लेस करू शकतात. कारण गणेशजी आपल्या हृदयात आहेत आणि संगणक आपल्या मेंदूमध्ये आहे, आणि या दोन्ही जागा आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. तर स्पिरिच्युअलिटी किंवा अध्यात्म हे डोक्यानी करू नये, ते हृदयानी करावं. भक्ती ही हृदयातनं यायला पाहिजे, आणि विज्ञान हे हृदयानी करून चालत नाही, तर तिथे तार्किकता असली पाहिजे, तिथे आपल्याला बुद्धी किंवा मेंदूचा वापर केला पाहिजे. खऱ्या भक्तीनी आपण गणेशापर्यंत पोचू शकतो, खुल्या मनानी, ओपन माइंडेड आणि सृजनशीलता वापरून आपल्या बुद्धीनी आपण गणेशाच्या संगणक या रूपापर्यंत पोचू शकतो. आणि म्हणूनच मला वाटतं की अध्यात्म आणि विज्ञान या दोघांचा खूप चांगला संगम झाला तर आपण एक व्यवस्थित छान आध्यात्मिक विज्ञानाकडे बघू शकतो. अजून एक भाग बघितला तर गणेशाच्या बरोबर दाखवतात रिद्धी आणि सिद्धी. या दोघीही असणं गणेशाबरोबर ही एक सहजता झाली आहे. मग कोण आहे त्या रिद्धी आणि सिद्धी यांच्याकडे बघितलं तर रिद्धी आणि सिद्धी मला तर वाटतं की कम्प्युटरचं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला आपण जोडू शकतो. जीवनाच्या प्रणालीमध्ये खूप सहज आहे की रिद्धी सिद्धीचा अर्थ समजला तर त्याच्याशी कम्प्युटरच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला मी का कम्पेअर करतेय हे पण तुम्हाला कळेल. रिद्धी आहे भौतिक समृद्धी, यश, ग्रोथ, कम्फर्ट आणि बाह्य जगातली विपुलता किंवा अबंडन्स. सो रिद्धी रिप्रेझेंट करते भौतिक समृद्धीला, आणि सिद्धी रिप्रेझेंट करते आध्यात्मिक शक्ती, आंतरिक ज्ञान आणि परिपूर्णता किंवा पूर्णपणे असलेली लाईफ एनर्जी. सो रिद्धी आणि सिद्धी या एक बाहेर असलेली आणि एक आत असलेलीच ज्ञानाची प्रोसेस आहे. त्याचप्रमाणे हार्डवेअर हे रिद्धीसारखं आहे आणि सॉफ्टवेअर हे गणेशाबरोबर असलेल्या सिद्धीसारखं आहे असं मला वाटतं. हार्डवेअर हा संगणकाचा भौतिक किंवा फिजिकल फॉर्म आहे. त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता की CPU, रॅम, मदरबोर्ड, कीबोर्ड, माऊस ही सगळी त्याची भौतिक गोष्टी असल्या पाहिजेत. पण या फक्त भौतिक गोष्टी असून कम्प्युटरचा काही उपयोग नाही. त्याच्याबरोबर आपल्याला पाहिजे सॉफ्टवेअर, जे अदृश्य आहे, जे आपल्याला दिसत नाही, पण त्या सूचना आहेत, इन्स्ट्रक्शन आहेत, किंवा ज्याला ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतो, ज्याला आपण ऍप्स म्हणतो आपल्या फोनच्या लँग्वेजमध्ये. आपण एखादं काहीतरी वापरायला लागलो तर ते ऑटोमॅटिकली करतं असं आपल्याला वाटतं, पण ते ऍक्च्युली करतं कोण? तर त्या हार्डवेअरमध्ये ठेवलेलं सॉफ्टवेअर त्या कम्प्युटरला, त्या प्रोग्रामला, त्या ऍपला फंक्शनल करतं. सो गणेशाबरोबर जशा रिद्धी आणि सिद्धी आहेत तसे कम्प्युटरसाठी महत्वाचे आहेत दोघंही, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर शिवाय हार्डवेअर असेल तर मन नसलेलं शरीर आहे, आणि हार्डवेअर शिवाय सॉफ्टवेअर असेल तर शरीर नसलेलं मन आहे. तर शरीरामध्ये जसं हृदय आणि बुद्धीचं मेंदू हे दोघं इम्पॉर्टंट आहेत, तसं हे फिजिकल बॉडी आणि त्याची आपली आंतरिक बॉडी किंवा ज्याला आपण माइंड म्हणतो ते दोघंही असणं जसं आपल्यासाठी गरजेचं आहे, त्याप्रमाणे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे दोघंही कम्प्युटरसाठी गरजेचे आहेत. कोणीतरी एकच असून काहीही उपयोग नाही, ते दोघं बरोबर असले तरच आपल्याला मिळेल. सो रिद्धी आहे हार्डवेअर जे बाह्य समृद्धी, संसाधन, साधनं दाखवतं. रिद्धी आपल्याला भौतिक आधार देईल, संपत्ती दाखवेल. त्याचप्रमाणे संगणक आपल्याला प्रोसेसर, मेमरी सगळं देईल. दोन्हीमध्ये आहे क्षमता आणि बेसिक प्रोसेसिंग, पण समृद्धी येण्यासाठी, त्याच्यापासून आपल्याला काहीतरी मिळण्यासाठी सॉफ्टवेअरची खूप गरज आहे. त्याची सिद्धी पाहिजे आणि त्याला म्हणतात
आंतरिक शक्ती किंवा त्याची अनालिटिकल पॉवर. आणि सिद्धी आपल्याला काय देते तर कुठलंही ॲप वापरण्याची, कुठलाही प्रोग्राम वापरण्याची कपॅसिटी देते, कोडिंग देते, प्रोग्रामिंग देते. त्यामुळे गणेश जसे रिद्धी सिद्धी बरोबर परिपूर्ण होतात तसा संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरनी परिपूर्ण होतो. आजचा संगणक तर माणसाला सगळ्यात डिफिकल्ट वाटणारा बुद्धिबळ हा खेळ पण खेळून माणसाला हरवू शकतो आणि ते स्वतः शिकू शकतो, जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी मिळवलेलं. त्यामुळे जर दोनही गोष्टी आपल्याकडे असतील तर आपण स्मार्ट होतो, जगामध्ये आपण सगळ्यात बेस्ट होतो. त्याप्रमाणे कम्प्युटरला स्मार्ट करणं, फोनला स्मार्ट करण्याची कपॅसिटी कधी येते, जेव्हा फोनचं हार्डवेअरही चांगलं आहे आणि सॉफ्टवेअरही चांगलं आहे. तर गणेश हे बुद्धिमत्तेचे, मी असं बघितलं तर त्यांचा जो फॉर्म दिसतो मला की इनपुट युनिट्स, आउटपुट युनिट, प्रोसेसर आणि माऊस, हे सगळा जो कम्प्युटरचा जुना डेस्कटॉप मॉडेल आणि गणपतींचं जे दृश्य स्वरूप आहे याच्यामध्ये खूप सिमिलॅरिटी आहे. रिद्धी आणि सिद्धी या त्यांच्या बाजूला आहेत तर कम्प्युटरच्या आतमध्ये आहेत. आणि आपल्याला जर विघ्नहर्त्या बरोबर राहायचं असेल तर आज या कम्प्युटर बरोबर राहून अडथळा मुक्त बिझनेस, अडथळा मुक्त नॉलेज प्रोसेसिंग आणि संपत्तीचा आपल्याला जर समृद्धीकडे न्यायचं असेल तर हे दोघांचंही सहजगत्या अंडरस्टँडिंग केलं तर पॉसिबल आहे. अशा पद्धतीने मी गणेशाच्या इव्हन प्रत्येक रूपातल्या भागांचंही अनालिसिस केलं आणि लक्षात आलं की प्रत्येक भाग मी बघू शकते की गणपतीचा आणि टेक्नॉलॉजीमध्ये असलेल्या या कम्प्युटरचा खूपच सिमिलॅरिटी आहे. ह्याच्यावरती आजच ज्ञान झालंय असं नाही. 2006 साली मी भवन्स जर्नलमध्ये याच्यावर गणनाथा आज संगणका लेख लिहिला होता. तेव्हापासनं माझी गणेशाची साधना तर गेली 20 वर्ष चालूच आहे. आणि आजही लक्षात येतं की जितकं मी डीपर जाते, जितकं मला टेक्नॉलॉजीमध्ये, कम्प्युटरमध्ये अजून कळतंय, तसं मला या पॅरलल्समध्ये अजूनही सापडत जातंय की गणेशजी इतके परिपूर्ण आहेत की कम्प्युटरमध्ये जे जे नवीन येत आहे ते मला गणेशजींच्या 100 नावामध्ये, 1000 नावामध्ये दिसतच आहे. आणि यामुळेच मी म्हणू शकते की आजचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वेगळं काही नाहीये, तर आपली आध्यात्मिक प्रगती जशी होते, आपली ही टेक्नॉलॉजी आपल्याला अध्यात्माकडे घेऊन जाणारे, आपल्या आतल्या स्वरूपाची पॉवर ओळखण्यासाठी ती खूप आपल्याला मदत करेल असं मला वाटतं. सो माझ्या बाजूनी आज एवढंच. हे गणेशाचं एक कम्प्युटरनी काढलेलं नवीन रूप आहे. ही कम्प्युटराइज्ड इमेजिंग प्रोसेसमध्ये केलेलं गणेशाचं रूप आहे, ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आणि अध्यात्म या दोन्हीचं एक छान कॉम्बिनेशन केलेलं आहे. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक्यू सो मच. तुम्हाला जर काही प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकता. कोणाला काही बोलायचं असलं तरी तुम्ही सांगू शकता. मी तुम्हाला अनम्यूट करायची प्रोसेस देते. नमस्ते मा. नमस्ते. एवढी सुंदर माहिती दिली तुम्ही, अगदी संगड घालून मस्त संगणकाचं आणि गणेशाचं. खूप 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 आभारी आहे. खूप छान वाटलं. आणि तुम्ही हे ग्रुपवरती टाकाल का? हा, सुनीलजी व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहेत, त्यामुळे ते रेकॉर्डिंग आपण ग्रुपवरती ठेवू. चालेल, कारण मुलांनाही ऐकवण्यासारखं आहे. खूप सुंदर सुंदर माहिती दिली तुम्ही. जय गुरुदेव मा. माझा आवाज ऐकू येतो? जय गुरु. हो, येतो येतो गिरीशजी, येतो ऐकू. सर्व बाबतीत गणपतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते विवेकाचे देवता आहेत. विवेक. तर हाऊ यू रिलेट विवेक विथ कॉम्प्युटर? विवेक बुद्धीनी कम्प्युटर नाही वापरला ना तर तो डिस्ट्रॉय करू शकतो आपल्याला. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. जय गुरुदेव मा. तुम्ही जो गुरुदेव. अभ्यास केला ना ते ऐकूनच माझी मती आता बंद झालेली आहे. अगदी खरंय. म्हणजे शब्दच नाहीत बोलायला. काय सुंदर अभ्यास आणि तुमचं मेहनत आहे त्याच्या मागे बौद्धिक. आणि हे मला तर वाटतं की प्रत्येक कॉम्प्युटर वापरणाऱ्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण नुसतंच लोक
अध्यात्माला नावं ठेवतात आणि विज्ञानाकडे धावतात. पण ह्याची सांगड तुम्ही जी सुंदर घातलीत ना, ती पूर्णपणे पटण्यासारखी आहे नवीन पिढीला सुद्धा. आणि हे शाळांतनं शिकवलं गेलं पाहिजे असं मला फार वाटतं, कारण तिथेच रुजवात होते लहानपणीच. मोठेपणी आपले विचार त्यांच्या डोक्यात घालणं फार कठीण असतं. तर मला हे फार वाटतं की हे तुमचं सगळ्या शाळांतनं कसं पोहोचवता येईल याचा तुम्ही जरा प्रयत्न करावा. आमच्याकडनं काही करण्यासारखं असेल तर जरूर सांगावं. गणेशच दाखवतील आपल्याला दिशा कशी असेल ती. हे तयार झाले तर आता ते कुठे पुढे जाईल याची दिशा पण नाही. गणेशच दाखवतील आपल्याला. हो, मला वाटतं तुमच्याकडनं जर आपल्याला ऑडिओ व्हिडिओ मिळाला तर व्हिडिओ तर मिळेलच तुम्हाला. व्हिडिओ तर मिळेलच. प्रत्येक जण जो आता बघतोय ना त्यांनी आपापल्या शाळेत हे दाखवण्याची व्यवस्था करावी अशी मी विनंती करते. म्हणजे ह्याचा प्रसार फार सुंदर होईल आणि हे लहानपणी रुजवात त्याची व्हायला पाहिजे. जिथे मुलं कॉम्प्युटर शिकतात तिथेच व्हायला पाहिजे असं मला फार वाटतं. तुमचे शतशः आभार आम्हा सगळ्यांवर आणि पुढच्या पिढीवर. फार सुंदर अभ्यास आहे तुमचा हा. म्हणजे कुठच्या तरी डबल टिबल PhD चा अभ्यास झाला. ते अध्यात्म आणि विज्ञान ह्याची सांगड. म्हणजे कॉम्प्युटर आणि गणपती सांगड घालणं अगदी माऊस पासून पटतंय सगळं. म्हणजे पायाशी बसलेला छोटासा उंदीर इथपासून सगळं पटतंय. फारच सुंदर आहे. आणि तुमचा हा अभ्यास असाच चालू राहावा आणि बाकीच्यांना त्याचा फायदा व्हावा अशी विनंती. तुम्हाला शतशः नमन. थँक्यू सो मच. या अवंतिका तुम्हाला काय बोलायचंय पुढे? गुड मॉर्निंग. ऍक्च्युली तुम्ही जेव्हा बोललात ना की AIचं बोललात त्यावेळेला आता प्रत्येक कशाची सुरुवात झाली तरी पण कॉन्व्हर्सेशन मध्ये लिहिण्याची प्रक्रिया जी होते म्हणजे आपण जस्ट बोलतो आणि ते लिहून आपल्याला डायरेक्टली येतं आपल्या स्क्रीनवर. तर ते जे फंक्शन आहे ते असं वाटलं की एक गणपतीची मूर्ती येते खूप छान अशी जे लिहितं म्हणजे ते किंवा आपल्याला जसं माहितीये त्यांनी लिहिण्याचं ऐकून लिहिण्याचं पण खूप मोठे ग्रंथ आपल्याला दिलेले आहेत. तेच अगदी डोळ्यासमोर आलं. आणि दुसरी गोष्ट आता महाभारत. हो बरोबर. आणि म्हणजे ज्ञान आणि आपल्याला म्हणजे ठेवतं पण स्वतःकडे आणि पसरवतं पण म्हणजे कॉम्प्युटर जे करतं ते. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे बोललात की हे तर तुम्हाला आठवत नाही पण एक सिम्युलेशनचं जे आहे ना कुठली पण सुरुवात जी आपण गणेश असं बोलतो की सुरुवात करतात कुठल्याही चांगल्या गोष्टीची. तसंही आपल्याला कुठलीही गोष्ट शोधायची असेल सुरुवात करायची असेल कुठलीही फील्ड असेल आमचं मेडिकल फील्ड असेल तर कुठलंही असेल तर सुरुवात आपण कधीही सुरू करू शकतो सर्च करून. तर ते खूप रिलेट झालं ते. बस छान. खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. गुगल सुद्धा ग पासूनच सुरू होतोय ह्याचं मला कौतुक वाटतं. ते गुगल मॅप असतो तो पण ती साईन असते ती गंध लावण्याचीच असते विठ्ठलाची. हा करेक्ट. आता तुम्हाला ना खूप तुम्हालाही दिसायला लागेल सगळीकडे एकदा डोक्यामध्ये याचं. माझं तर कंटिन्युअस असं होतं की आपलं सगळं अध्यात्म हे आज आपल्याकडे परत येतंय आणि त्याची समज जर आपल्याला आली ना तर आपण विज्ञानाला नाव नाही ठेवणार विज्ञानाबरोबर जाऊ शकतो. आणि या दोघांची सांगड घालण्याची विचारसरणी ठेवली तर लाईफ इज व्हेरी फॅन्टॅस्टिक आणि ब्युटिफुल. येस शीला. याचं बेस्ट उदाहरण म्हणजे आता जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे गणपती उत्सव आपल्या भारतात पहिल्यांदा साजरा झाला. पूर्ण करेक्ट एक्झॅक्टली. जय गुरुदेव. येस जय गुरुदेव. बोला मग. म्हटलं सर्व जग गणेशाला वंदन करतं पण मी तुम्हाला साष्टांग नमस्कार करते की खरंच त्या गणेशाने तुम्हाला किती बुद्धी दिलेली त्याचा उपयोग आम्हाला होतोय. तर तुमची बुद्धी अशीच उत्तरोत्तर वाढव आणि त्यात आमच्या ज्ञानात भर पडव ही गणेशाच्या चरणी शुभेच्छा. तुमची आशीर्वाद माझे. नमस्ते गुरुमा. नमस्ते गुरुमा. नमस्ते. तुम्ही आधी मुळात ही कल्पनाच की दोन्हीची म्हणजे काय तुम्ही दोन्ही जर सगळी साधर्म्य दाखवली आहे ती कल्पना कृष्ण हेच मुळात खूप म्हणजे ग्रेट आहे. आणि ते खूप तंतोतंत सगळीकडे ते पटतंय केलेलं की हा सगळा एवढा अभ्यास करायला वेळ कुठे मिळतो तुम्हाला? जो बिझी माणूस असतो ना त्यालाच वेळ मिळतो. वेळ न मिळणारे आळशीच असतात.
येस येस येस. येस फारच छान, म्हणजे फार त्यांनी सुंदर. 24 फार तासाचे सुंदर 48 सांगितलं. तास करून ते कामं करतात. आपण 24 तासाचे 6-12 तास झोपेतच घालवतो. जय गुरुदेव मा फार सुंदर. जय गुरुदेव. आपण बोला जेव्हा बोला. एखादी माहिती सर्च करतो मोबाईलवर गुगलवर तेव्हा सारखे तेच व्हिडिओ येतात. असं वाटतं यांना कसं कळतं की आपल्याला हे पाहिजे म्हणून. म्हणजे तोच खूप कुठलीच आर्टिफिशियल माहिती येते. तोच हो प्रोग्रामिंग तेच. करतो ना आम्ही त्याचं. हो युट्यूब म्हणजे असं सगळ्यांचं वाटतं की प्रोग्रामिंग करतो. आपल्यावर कोणीतरी वॉच ठेवतंय असं वाटतं की वॉच आपल्याला तर कोणी ठेवताच आहे पाहत नाही पण तुमच्यावर. वॉचच ठेवतात ते कंटिन्यू वॉच ठेवतात. आणि आता जे AI चे जे आहे तर आम्ही आता इनर व्हील तर्फे आम्ही ते राबवतो की काही आमच्या मैत्रिणी आहे कॉम्प्युटर सेंटरवाल्या तर प्रत्येक गावात जाऊन हायस्कूलमध्ये वगैरे त्या मुलांना मग AI कसं वापरायचं ती टेक्नॉलॉजी काय आहे तर ते शाळेमध्ये आम्ही ते प्रोजेक्ट घेतोय सध्या म्हणजे कॉम्प्युटर सेंटरवाले जे आहेत ते तर म्हणजे त्याचा प्रसार पण होतोय चांगल्यापैकी आणि मुलांना या माहिती या पण या. ताई हे तुम्ही मुलांना करताय ना, काय problem? ताई हा. हे तुम्ही त्याच्या करताय, शाळातनं जाताय, तर ह्या हो आपल्या ताईंचा व्हिडिओ शाळेत दाखवा आणि मुलांना हो शिकवा हो की हो नक्की गणपतीच आहे नक्की हा. नक्की नक्की करतो ना आम्ही शाळांमध्ये खूप काम करतो हे असं नाही, नवीन हा नवीन व्हिडिओ त्यांना दाखवा आणि हे येस साधर्म्य त्यांना लहानपणी कळलं पाहिजे. हो 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 चालेल थँक्यू मा या, ठीक आहे. चलो. जय जय गुरुदेव गुरुदेव मा. मा. जय जय गुरुदेव. गुरुदेव मा. बोला लवकर बोला अशोकजी. हा हा. हा एकदम उपयुक्त आणि एकदम चांगली ज्ञानात भर पडली उपयुक्त माहिती दिली. फक्त आपण ते 2006 ला जे वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलंय काय ते हा. दाखवलं कात्रण